लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच दोघांनी का केली आत्महत्या? कारण ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. त्याचे लग्न अगदी लवकरच झालेले होते. आई वडिलांच्या संमतीने जखाबाईशी लग्न केल्यानंतर त्याला 2 अपत्ये झाले. अवघा 23 वर्षाचा असतानाच त्याच्या माथ्यावर मुलांची जबाबदारी होती, पण मनाने मात्र तितकासा जबाबदार अथवा प्रौढ झालेला नव्हता. तरुणाई अजूनही सळसळत होती. अशातच एका तरुणीबरोबर त्याचे सूत जमले. तो तिच्या आणि ती त्याच्या प्रेमामध्ये पडले. दोघांच्या प्रेमाची चर्चा गावामध्ये सुरू झाली. त्याच्या पत्नीच्याही कानावर गेली आणि आपला नवरा दुसऱ्या बाईच्या नादी लागल्याचे तिच्या आई वडिलांना तिने सांगितले खरे, पण त्याने अजबच तोडगा काढला. त्याने त्याला त्या तरुणीशी लग्न करून टाक असे म्हणताच तोही एका पायावर तयार झाला. जखाबाई अलगदपणे बाजूला झाले. पुन्हा त्याचे रीतसर लग्न झाले. लग्नानंतर देवदेव केले, पण काय झाले कुणास ठाऊक. अचानक या दाम्पत्याने आत्मघात केल्याचे उघडकीस आले. नेमके काय कारण आहे हे मात्र अद्यापही समजले नाही. ह्या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सटीपाणी या छोट्याशा गावामध्ये मांगीलाल दर्जी पावरा या कष्टकरी मध्यमवयीन आदिवासी इसमाचं कुटुंब वास्तव्याला आहे. मांगीलाल पावरा याला वन विभागाकडून आदिवासी म्हणून मिळालेल्या शेतीमध्ये तो व त्याचे कुटुंबीय उपजीविका करतात. प्रसंगी गरजेपोटी स्वतः मांगीलाल व त्याचे कुटुंबीय इतरांच्या शेतामध्ये मोलमजुरीही करतात. मांगीलाल याला पप्पू आणि बैराम नावाची 2 मुले. त्यापैकी पप्पू हा मोठा मुलगा. त्याचा विवाह 3 वर्षापूर्वी म्हणजे तो अवघा 20 वर्षांचाच असतानाच जखाबाई नावाच्या तरुणीशी रीतिरिवाजाप्रमाणे झालेला होता. जखाबाईपासून पप्पूला नशीब नावाचा 2 वर्षाचा मुलगा आणि मुळशी नावाची एक मुलगी झाली. हे सर्वजण सटीपाणी गावामध्ये एकाच घरामध्ये राहतात. मांगीलालचा लहान भाऊही सटीपाणी गावातच विभक्त राहतो. पप्पू हा 23 वर्षीय विवाहित तरुण स्वतःची शेती कसतोच, पण इतरांच्या शेतामध्ये रोजंदारीने प्रसंगानुरूप मजुरीला जातो. पप्पू शेतमजुरी करण्यामध्ये दर्दे असल्याने त्याला मजुरीसाठी अनेक जण बोलावतात. पप्पूने मोलमजुरी करण्याबरोबर दुचाकी आणि 4 चाकी वाहन चालवण्याचे शिक्षण घेतलेले आहे. त्यामुळे तो प्रसंगी इतरांचे 4 चाकी वाहन चालवण्याचा व्यवसायही करत असे. या व्यवसायातून संचित केलेल्या पैशातून पप्पूने एक 4 चाकी वाहन खरेदी केले होते. गेल्या काही दिवसांच्या पासून पप्पू जमेल त्या शेतामध्ये मजुरी करायचा आणि जमेल तेव्हा आपल्या 4 चाकी वाहनाद्वारे प्रवाशांची ने-आण करायचा. त्यामुळे सट्टीपाणी गावाशेजारील लोकांशीही त्याचा संपर्क वाढलेला होता. आपल्या 4 चाकी वाहनाद्वारा वर्दीचा व्यवसाय करत असताना पप्पूची 2.5 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबाफाटा गावातील लक्ष्मी नामक तरुणीशी ओळख झाली. पप्पू जसा बोलका आणि दिसायला आकर्षक तशी लक्ष्मीचं बोलणंही प्रभावित होतं. तिचं लावण्य इतरांना भावणारं होतं. शिवाय ती तारुण्यात असल्याने तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. पप्पूचं लग्न झालं असलं आणि त्याला 2 अपत्ये झाली असली तरी त्याचं वय अवघं 23 वर्षांचं होतं. वर्दीच्या व्यवसायामुळे लक्ष्मी आणि पप्पू यांची ओळख झाली आणि सततच्या संपर्कामुळे दोघांच्या मध्ये मैत्री झाली. आता ते दोघे अधिक जवळ आलेले होते. काही दिवसांनी सट्टीपाणी गावामध्ये आणि लक्ष्मीच्या आंबाफाटा गावामध्ये पप्पू आणि लक्ष्मीच्या जवळकीची चर्चा होऊ लागली. ही चर्चा अर्थातच पप्पूची बायको जखाबाई हिच्यापर्यंत गेली. जखाबाईने ही बाब आपल्या आई वडिलांना सांगितली. तिच्या आई वडिलांनी पप्पूला या संदर्भात विचारणा केली. कोणताही आडपडदा न ठेवता पप्पूने जखाबाईच्या आई वडिलांना म्हणजेच आपल्या सासऱ्यांना वस्तुस्थिती सांगून टाकली. लक्ष्मी माझ्यावर प्रेम करते, मी तिच्यावर प्रेम करतो, तो असे म्हणताच त्याचे सासू सासरे म्हणजे जखाबाईचे आई वडील त्याला म्हणाले की तू तिच्याशी लग्न करून टाक. त्यानंतर पप्पूने लग्नाचा प्रस्ताव लक्ष्मी पुढे ठेवला. लक्ष्मीने आपल्या आई वडिलांची संमती घेत विवाहाचा होकार पप्पूला कळवला. पप्पूचा पहिला विवाह झाल्याने जखाबाईची संमती मिळाल्याशिवाय लक्ष्मीशी विवाह करता येणार नव्हता. म्हणून त्याने जखाबाईला विचारणा केली. तेव्हा तिने विचार केला
की आपण नाही म्हटलं तरी पप्पू लक्ष्मीशी संबंध ठेवणारच हे तिला इतरांनी समजावून सांगितल्याने तिने आपल्या नवऱ्याला लक्ष्मीशी विवाह करण्यास संमती दिली. पण त्यासाठी झगडा देण्याचा प्रस्ताव जकाबाईने पप्पू आणि त्याच्या नातेवाईकांच्या समोर ठेवला. आदिवासी समाजातील रीतिरिवाजाप्रमाणे जकाबाईला झगडा देण्याच्या प्रस्तावाला पप्पू आणि त्याच्या नातेवाईकांनी संमती दिली. त्याप्रमाणे जकाबाईला झगडा देण्याचा रीतसर समारंभ सर्व संबंधितांच्या साक्षीने संपन्न झाला. त्यानंतर मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी पप्पू लक्ष्मीचा विवाह झाला. आदिवासी रीतिरिवाजाप्रमाणे सर्व प्रकारचे समारंभ पूर्ण केल्यानंतर शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी पप्पू आपल्या नवविवाहित पत्नीसोबत म्हणजे लक्ष्मीसोबत आपल्या शेतावर गेला. आपला काका राजू दर्जी पावरा याच्या समक्ष पप्पूने आपल्या शेताला पाणी दिले. त्यानंतर तो लक्ष्मीला सोबत घेऊन आपल्या 4 चाकी वाहनाने आपली कुलदेवता मोगरा देवीला गेला. मोगरा देवीचे पत्नीसह शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री पुन्हा आपल्या शेतावर आला. तेव्हाही पप्पूचा लहान काका राजू दर्जी पावरा हा पप्पूला शेतावर भेटला. त्यास पप्पूने मी तुला शेतकामामध्ये मदत करू का असे विचारले. तेव्हा काका त्यांना म्हणाला, तुमचे नुकतेच लग्न झालं आहे, तुम्ही मोगरा देवीचे दर्शन घेऊन आला आहात आणि आता रात्रही झालेली आहे, त्यामुळे घरी जाऊन आराम करा. त्यानुसार पप्पू आणि लक्ष्मी दोघे आपल्या 4 चाकी वाहनाने निघून गेले. दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी पप्पूचा काका राजू दर्जी पावरा हा सवयीप्रमाणे आपल्या शेतामध्ये फेरफटका मारायला आला. तेव्हा त्याला त्याच्या शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेले पप्पू आणि लक्ष्मी यांचे मृतदेह लटकताना दिसले. आदल्या दिवशीच म्हणजे शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:30 वाजता पप्पू आणि त्याची नवविवाहित पत्नी लक्ष्मी आपल्या काकाला म्हणजे राजू दर्जी पावरा यांना भेटून 4 चाकी वाहनातून घरी जातो म्हणून शेतातून गेले होते. असं असताना पप्पू आणि लक्ष्मी यांचे मृतदेह शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला लटकलेले पाहून राजू यांना धक्काच बसला. त्याने स्वतःला चिमटाही काढून बघितला. त्यानंतर त्याने आपल्या भावाला म्हणजे पप्पूच्या वडिलांना मांगीलाल यांना मोबाईलवरून संपर्क साधला आणि शेतात काय घडलं आहे हे सांगितले. मांगीलाल याने घरामध्ये हे सांगताच घरामध्ये रडारड सुरू झाली. सर्वांना सावरत मांगीलाल हे आपल्या नातेवाईकांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना घेऊन शेतात आले. समोरचे दृश्य पाहून सर्वांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान शिरपूर शहर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती कळाल्याने शिरपूर पोलीस निरीक्षक किशोर परदेशी, शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी हे आपापल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पप्पू पावरा आणि त्याची नुकतेच लग्न झालेली दुसरी बायको लक्ष्मी यांचे फासावर लटकलेले मृतदेह ज्या झाडाला लटकलेले होते त्या झाडाभोवती जमलेला बग्यांचा जमाव पांगून शिरपूर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाचा आणि मृतदेहांचे पंचनामा केले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शिरपूर येथील कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान पप्पू पावरा याचे वडील मांगीलाल दर्जी पावरा याने शिरपूर शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्याआधारे अकस्मात स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिरपूर कुटीर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल लांबोळे यांनी पप्पू आणि लक्ष्मी यांना 2 वाजता मृत घोषित केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. शवविच्छेदन अहवालामध्ये गळफास घेतल्याने मृत्यू ओढवल्याचे नमूद करण्यात आलेले होते. पप्पू आणि लक्ष्मी यांचा प्रेमविवाह होता. सगळ्यांच्या संमतीने हे लग्न पार पडलेले होते. मग त्याने आत्महत्या का करावी या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरितच राहिलेले आहे.